नमस्कार, मी मराठी मुलगी म्हणजेच कोमल. स्वागत आहे आपल्या कोमल स्टाईल फूड या मराठी युट्यूब चॅनल वरती. तर आज आहे संडे आणि संडे म्हणजे काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे. तर आज आपण बघणार आहोत सुरमई फिश फ्राय. चला तर मग सुरू करूयात आपल्या रेसिपीला. सगळ्यात आधी आपण फिश स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय, क्लीन करून घ्यायचं एकदम. मस्त त्याचं पाणी आहे ना, त्याचं थोडस टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचं, म्हणजे थोडे कोरडे करायचे, जास्त नाही पण थोडेसे कोरडे करायचे, म्हणजे मसाला व्यवस्थित लागतो त्याला. आणि सुरमई फ्रेश आहे हे लगेचच कळतं असं आपल्याला. एकदम फ्रेश असे पीस पण लगेचच तुटतोय त्याचा. आणि आपल्याला जर फिश फ्राय करायचं असेल ना, तर आपण शक्यतो फिशचा मधला भाग घ्यायचा, कारण की मग पीस त्याचे कट व्यवस्थित होतात आणि फ्राय ही व्यवस्थित होतो त्याचा. आणि छोटी सुरमई असेल ना, तर त्याचे पीस व्यवस्थित होत नाही. आता ही मीडियम आकाराची होती, त्यामुळे ह्याचे पीस बघा अर्धा इंच वगैरे असं त्याचं फिशचं अशी लेयर आहे. तर सुरमई आपण स्वच्छ अशी धुवून घेतली. तर आता आपण बघणार आहोत तर मॅरिनेट कसं करायचं. त्यासाठी लिंबू घ्यायचं, लिंबाचा रस सगळ्या पीस वरती टाकून घ्यायचा. कोणी कोणी चिंचेचं पाणी वगैरे पण टाकतं, आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो. आता एका बाजूने लावून घेतलं, आता आपण दुसऱ्या बाजूने लिंबू लावून घेऊयात. लिंबू लावल्यामुळे ना फ्रायची टेस्ट पण वेगळी लागते आणि मसाला सुद्धा छान त्याच्यावरती बसतो आपला. आता लिंबू लावून झालेलं आहे. त्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट लावणार आहोत. हळद टाकायची आता. आणि मसाला शक्यतो आपण हातानेच लावायचा, म्हणजे सगळीकडे पसरला जातो. आता दुसऱ्या बाजूने असंच आपण लावून घेऊयात मसाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हा हा, काय सुंदर दिसायला लागलेत आता. हे आपलं मॅरिनेट झालेलं आहे. 15 ते 20 मिनिटं आपण असंच ठेवूयात. आणि आता आपण बघूयात मसाला, ह्याला जो आपण फिश फ्रायला मसाला लावणार आहोत त्याची तयारी बघूयात. फिश फ्रायला लावण्यासाठी जो मसाला आहे त्याची तयारी करतोय आपण. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, आणि चिकन फ्राय मसाला असेल तर तुम्ही टाका. माझ्याकडे चिकन मसाला आहे तर मी थोडासा चिकन मसाला टाकते त्याच्यामध्ये. अर्धा चमचा चिकन मसाला टाकते. हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे एकत्र आणि पाणी टाकून घ्यायचं. थोडं थोडस पाणी टाकायचं. एकदम पातळ असा मसाला नाही बनवायचा, थोडासा घट्टसरच ठेवायचा, म्हणजे फिशला तो व्यवस्थित फ्राय करण्यासाठी बसतो. घट्टसर बनवायचा नाही, थोडस रसरशीतच बनवायचा मसाला. तर आपण जे कोटिंग करणार आहे, फिश फ्राय करताना जे रव्याचं कोटिंग करणार आहे ते आता बघूयात कसं बनवायचं. बारीक रवा घेतला मी, अर्धी वाटी बारीक रवा, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. आणि लहान मुलांना जर बनवणार असाल तर लाल तिखट नाही घातलं तरी चालेल, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घाला कोटिंग करताना. कोटिंग करताना रव्यामध्ये मीठ घातलं ना तर त्याला एक छान असे क्रिस्पी भाजले पण जातात आणि टेस्टलाही उत्तम लागतात. हे मिक्स करूयात आता. हे फिश चांगले मॅरिनेट झालेत, तर आता आपण बघूयात फ्राय कशी करायचे. त्यासाठी मी पॅन घेतलाय, तो चांगला गरम करून घ्यायचा. फिश वरती आता मसाला टाकून घेऊयात. पसरवायचा हाताने छान पैकी त्याला.
कोटिंग साठी जो रवा घेतलाय आपण त्याच्यामध्ये आता असा फिश चांगलं त्याला कोटिंग झालं पाहिजे फिशला. दोन्ही साईडला लावून घ्यायचा आणि रवा जरा जास्त लावून घ्यायचा म्हणजे तो जो मसाला आहे ना तो व्यवस्थित राहतो, तेलामध्ये इकडे तिकडे पसरत नाही. थोडस असं प्रेस करून घ्यायचं. चांगला गरम झालाय. एक पळी तेल टाकूयात. तेल पूर्ण पॅन वरती पसरून घ्यायचं. गॅस मीडियम ते कमीच ठेवायचा, नाहीतर फिश एकदम करपून जाईल आपला. आता आपलं फ्राय साठी आपण पॅन मध्ये ठेवूयात. तेल असं गरम झाल्यावर तडतड आवाज यायला पाहिजे, म्हणजे तेल चांगलं गरम झाले. आणि हे कमी गॅसवरती 5 मिनिटं ठेवून द्यायचं. 5 मिनिटात तो चांगला शिजतो. याच्यावरती आता आपण झाकण ठेवूयात. तर मी बघते आता उलटून. ठीक आहे, अजून जरा तो शिजला नाहीये, जरा अजून 2 मिनिटं ठेवूयात आपण. ठीक आहे, आता 2 मिनिटं झालेली, तर बघूयात आपण. त्या साईडने भाजलाय, आता उलट करून आपण दुसरी साईड भाजून घेऊयात. 3 ते 4 मिनिट कमी गॅसवरती मी हा शिजवून घेते. 2 मिनिटं झालेत, बघूयात शिजलाय का. गोल फिरून घ्यायचा म्हणजे तेल सगळीकडे त्या फिश फ्रायला व्यवस्थित लागतं. छान पैकी आता सुवास सुटलाय. आता आपला फ्राय तयार झालेला आहे. दोन्ही बाजूने छान मस्त पैकी भाजलेला आहे. अरे हो हो झाला. आमच्या बाळाला खूप भूक लागली, सो पहिला फिश. हा 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 सुरेख रेडी आहे. तर आपण याला थोडस डेकोरेशन करूयात. एक लिंबाची फोड ठेवते आणि अशी कोथिंबीर टाकते. सुंदर. आता कसं झालंय फिश बघ. आता फिश असा तुटतोय चांगला आणि शिजलाय पण एकदम. बघा एकदम प्रॉपर शिजलाय. कसं झालंय. छान. तब्बल 2 वर्ष झाली नॉनव्हेजच खाल्लं नाहीये आणि आज सुरमई आणि प्रॉन्स बिर्याणीचं बेत आहे. तर म्हणलं आज बास आता आणि आज खाऊनच टाकतो. 2 वर्षानंतर फिशनी सुरुवात करतोय. मटन आणि चिकन मला आधी खूप आवडायचं, पण फिशला मी खूप मिस केलं 2 वर्षामध्ये, कारण कोकणच्या खूप ट्रिप झाल्या आणि तिथे जाऊन फिश न खाणं म्हणजे. पण शेवटी आता हा जो घरात सुरमई बनलाय ना, त्यांनी माझं हे व्रतच म्हणायचं की नॉनव्हेजचं ते सोडलं आता. आणि सोडताना पण तू लास्ट टाइम आपण कोकणात गेलो होतो आणि तिथं फिश खाल्ले होते, तेव्हापासूनच तू मला वाटते सोडणार. लास्ट टाइम मी ज्या वेळेला मी नॉनव्हेज खाल्लं होतं त्यावेळेला मी देवबागला खाल्लं होतं आणि फिश खाल्ले होते. 3 दिवस तुफान फिश खाल्लेले. त्यानंतर 2 वर्ष मी खाल्लं नव्हतं. सुरमई खूप छान दिसतोय, एकदम छान कलर आला याला आणि शिजलाय पण चांगला. तर 2 वर्षानंतरचा हा एक आनंदाचा घास घेतो मॅडम. बोलायची इच्छा नाहीये. 2 वर्षाचं सूप असं भरलंय आता सगळं. आता फक्त खाणार आणि तुटून पडणार. अप्रतिम टेस्ट झाल्या. खरंच कोकणातली फील आहे. तर मी जिथून फिश आणतो ना, तर ते आपण नेहमी चांगल्या ठिकाणाहून फिश आणू जे स्वच्छ असावेत आणि ते स्वतः स्वच्छ करून देतात. सगळं घाण वगैरे त्याची काढून देतात. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. घरी बनवायला कष्ट कमी लागतात. सध्या तरी ही जी रेसिपी आहे ना ती मला खूप आवडली. अशाच नवनवीन घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फिश खायला. तुम्ही पण वा.